मला युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या विषयाबद्दल सांगणार आहे. त्यांचे नाव होते स्वामी विवेकानंद. ते एक संन्यासी होते. संन्यासी म्हणजे जे लोक देवाची सेवा करतात. आज मी तुम्हाला युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या विषयाबद्दल सांगणार आहे. त्यांचे नाव होते स्वामी विवेकानंद. ते एक संन्यासी होते. संन्यासी म्हणजे जे लोक देवाची सेवा करतात आणि लोकांना चांगले मार्ग दाखवतात. स्वामी विवेकानंद हे खूप हुशार आणि बोलके होते. त्यांनी भारताची सेवा केली. त्यांचे नाव जगभर प्रसिद्ध केले. त्यांनी आपल्या भाषणामधून आपल्याला खूप काही शिकवले. त्यांनी सांगितले की आपण सगळे शक्तिशाली आहोत. आपण काही करू शकतो. आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. धन्यवाद. जय हिंद. मित्रांनो, आज मी तुम्हाला युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या विषयाबद्दल सांगणार आहे. त्यांचे नाव होते स्वामी विवेकानंद. ते एक संन्यासी होते. संन्यासी म्हणजे जे लोक देवाची सेवा करतात आणि लोकांना चांगले मार्ग दाखवतात. स्वामी विवेकानंद खूप हुशार आणि बोलके होते. त्यांनी भारताची खूप मोठी सेवा केली. त्यांनी आपल्या देशाचे आपल्याला खूप काही शिकवले. त्यांनी सांगितले की आपण सगळे शक्तिशाली आहोत. आपण काहीही करू शकतो. आपल्याला फक्त आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे. स्वामी विवेकानंदजी विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. धन्यवाद. इयत्ता 3री मध्ये शिफ्ट युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदजी स्वामी विवेकानंद या विषयावर आज तुमच्या समोर बोलणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. मित्रांनो, स्वामी विवेकानंद फक्त संन्यासीच नव्हते तर देशभक्तही होते. त्यांना आपल्या देशाची खूप प्रीती होती. त्यांनी आपल्या देशाच्या विकासासाठी खूप काम केले. त्यांनी आपल्या युवकांना काहीतरी बनवायच्यासाठी प्रेरित केले. त्यांनी सांगितले की आपण सर्व मिळून भारताला महान बनवायचे आहे. त्यांनी आपल्या विचारांनी खूप लोकांना प्रेरणा दिली. म्हणून आज आपला देश प्रगतीच्या मार्गावर आहे. धन्यवाद. Hi, namaste to everyone. I am Ansh, learning in 3rd grade and standing in front of you for delivering with my topic is Vivekananda inspiration for you. Swami Vivekananda is a good model for young mind. He showed the importance for courage, confidence and confidence. He taught us to reflect our religions and to live and harmony with nature. We can learn from his life and teaching to become better people and make the world better place. तुमच्या समोर माझी आई माझे दैवत या विषयावर आईबद्दल बोलणार आहे. माझी आई माझे दैवत आहे. ती मला खूप प्रेम करते. सकाळी लवकर उठवून शाळेसाठी तयार करते. स्वादिष्ट जेवण बनवून देते. मी जेव्हा आजारी असतो तेव्हा ती माझी खूप काळजी घेते. ती मला गोष्टी वाचून देते. ती मला चांगले संस्कार देते. ती मला शिकवते की आपण सगळ्यांच्याशी प्रेमळ व्हावे. माझी आई खूप हुशार आहे. घराचे सगळे काम चांगल्या पद्धतीने करते. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो. धन्यवाद. जय हिंद. Today's my topic is Vivekananda is inspiration for us. Swami Vivekananda gave us the Swapnati culture. This means we should always try to be our best selves. We should never give up on our dreams, no matter how
स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद, believer, in the strength and potential of every individual. Thank you, Jai. माझं देखील काय मी आता तिसरी शिकत आज मी तुम्हाला सांगत आहे माझे दोस्त असं सांगणार आहे. माझे खूप दयाळू आहे. ती मला कधी सोडत नाही. ती मला खेळायला घेऊन जाते. ती मला माझ्या शाळेच्या कामात मदत करते. ती मला चांगले कपडे घालते. ती मला स्वयंपाक करायला शिकवते. ती मला गाडी गाडी शिकवते. ती मला चित्र काढायला शिकवते. माझ्या आईची चांगली मुलगी व्हायला प्रयत्न करते. मी माझ्या आईवर खूप प्रेम करते. Hi, namaste to everyone. I am Myra, learning in 3rd grade. My today's topic is my mother, my God. My mother also kind and dear. She wipes my tears and always is near. She cooks my food and always and tells me tales. She never lets me feel any wells. My mother, my God. I love her most. Thank you. जय. नमस्कार, मी आराध्या सतीश दारमोडे आहे. मी आता तिसरीमध्ये शिकत आहे. माझ्या क्लासचा विषय सावित्री ज्योतिबाई फुले. सावित्री ज्योतिबाई फुले नसते तर आज आपण शाळेत जातो, पुस्तके वाचतो, खेळतो, पण कधी विचार केला आहे का की आपल्याला शिक्षण घेण्याची संधी कशी मिळाली? खूप वर्षापूर्वी मुलींना शाळेत जाण्याची संधी नव्हती, पण सावित्रीबाई फुले यांनी ते स्वप्न बघितले आणि ते पूर्णही केले. जर सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आपल्या बहिणींना शाळेत येण्याची परवानगी मिळाली नसती. जय हिंद, जय महाराष्ट्र. Hello, I am Mohammad Samin from 3rd grade. My topic is Sanskar Peeth Jijau. Jijamata Shivaji Maharaj Mother was the true Sanskar Peeth. She instilled courage, bravery and love for the motherland in her son. Jijamata taught Shivaji Maharaj the importance of discipline and hard work. She guided him with wisdom and strength, shaping him into a great warrior king. Let us learn from Jijamata's life and strive to be